ब्रदर्स मुरुगवाडा. दुर्गादेवी पाथर्डे असं घेऊ. लक्ष द्या. यस मॅचला इथे सुरुवात करायची आहे. मोहम्मद गोलंदाजी मार्कडून सज्ज होतोय वैतीकोडीतल्या पहिल्या संघाच्या वतीनं. पहिलं षटक आपण पाहतोय मोहम्मदच्या माध्यमातून स्ट्रायकिंग एंडवरती तेजस तैनात आहे. पहिला चेंडू वेगवान गतीचा चेंडू तिथे डॉट बॉल पाहायला गावतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. त्यानंतर हलक्या रीतीने टटवायचा प्रयत्न खेळलाय फटक्यापर्यंत चेंडूवरती क्षेत्ररक्षक येतोय धावत. अर्थात काय रोखला जाईल चेंडू आणि त्यानंतर धाव पूर्ण केली जाईल. एका धाव्याने धावसंख्येमध्ये भर. स्ट्राईक रोटेट स्ट्राईक एंडवरती आता मात्र रोहन तैनात असेल. मोहम्मद याचा पुढचा चेंडू रोहनसाठी. रोहन खेळण्यासाठी तयार. याही वेळेला बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. बॅट घुमवतोय वाशीला परंतु चेंडू घुसतोय काशीला. डॉट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून सातत्याने ते केला जाईल. तर या ठिकाणी मयूर नागले यांना विनंती असेल आपण कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचं आहे. मयूर नागले यांना विनंती असेल आपण त्वरित कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचं आहे. तर या ठिकाणी आमचे मित्र गौरव नागवेकर घोडेवाटार विभाग यांचं देखील या ठिकाणी मंचावरती सहर्ष स्वागत असेल. दत्तप्रसादी घोडेवाटार तसेच ऑल रत्नागिरी या संघाच्या माध्यमातून अतिशय दर्जेदार असं क्रिकेट खेळलं जातं. ते आमचे मित्र गौरवजी नागवेकर यांचं देखील मंचावरती सहर्ष स्वागत. अजून या षटकामधले एका चेंडूचा खेळ शेष बाकी आहे परंतु यावेळेला व्हाईट बॉलचा इशारा दिला जाईल पंचांच्या माध्यमातून. अतिरिक्त धावांचा इशारा आहे. नियम क्रमांक 22चा वापर इथे केला जाईल. धावसंख्या 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. पहिलं षटक आपण पाहतोय प्रगतीपथावरती वेगवान फटका आहे. उतुंग उचललाय फटका परंतु चेंडूवरती क्षेत्ररक्षक येतोय धावत पण बाउन्स फील्ड केला जातोय. त्यानंतर थ्रो केला जाईल. तद्वर धाव मुकंमल केले गेले. नक्कीच 2 धावा. 2 धाव्याने धावसंख्येमध्ये भर. धाव फलक जाऊन पोहोचतोय 6 आकड्यावरती. षटक क्रमांक पहिला इथे समाप्त. आपण पाहतोय दोन्ही बलाढ्य संघ आमने सामने. एका बाजूला दुर्गादेवी पाथर्डे कोदवली राजापूर संघ तर दुसऱ्या बाजूला ब्रदर्स मुरुगवाडा. दोन्ही बलाढ्य संघांमध्ये असलेली एक मोठी मॅच यावेळेला पाहायला गावली आहे. जबरदस्त मॅच आहे. हाय व्होल्टेज मॅच यावेळेला पाहायला गावत आहेत. पहिलं षटक घेऊन सज्ज झाला होता मोहम्मदच्या माध्यमातून अफलातून षटक इथे पाहायला गेले. पॉवर प्लेच्या षटकामध्ये तब्बल फक्त 6 धावा खर्च केले गेलेत. पॉवर दाखवली गेली नाहीये ती बॅटर्सच्या माध्यमातून. इथून कमबॅक करावं लागेल. खचून चालणार नाही. प्रयत्न करावे लागतील. सातत्याने प्रयत्न करावे लागतील. कारण छत्री पावसाला थांबू शकत नाही परंतु पावसात थांबण्याचं धाडस नक्की देऊ शकते. आत्मविश्वास यशस्वी होण्यासाठी खात्री देऊ शकत नाही परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा अगदी देऊ शकते. आणि ती प्रेरणा इथे दिली जाणार का या मॅच मध्ये पाहणं रंजक असणार आहे. स्ट्राईक एंडवरती तेजस कशा प्रकारे मारा करते पाहूया. गोलंदाजी मार्क करून आपण पाहतोय अफील आलाय गोलंदाजी मार्कवरती. अफील फील करणार का यावेळेला बॅटरचा दिल काय कशा प्रकारे ते मारा करणार. यावेळेला सुरेख चेंडू आहे. पंचांकडून ओयूटी आउटचा इशारा. हक्का बक्का करणारा धक्का. नशीब निघालं धोंडू. त्याला काय धावसंख्या 6 वरती 1. नवीन बॅटर मैदानामध्ये निनाद येतोय. निनादच्या माध्यमातून हल्ला बोल केला जाणार का. मोठी धावसंख्या उभारावी लागेल. अफीलचा पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती स्वागत केले ते मात्र बॅटर याचा. डगआउट मध्ये परतला बॅटर. अर्थात काय नवीन बॅटर निनाद आलाय. निनादच्या माध्यमातून अफलातून पारी पाहायला गावेल का पाहूया. यावेळेला अफील पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतोय. हलक्या रीतीने टटवायचा प्रयत्न. पाहूया किती धावा इथे वसूल केले जातील. एक धाव तर पूर्ण केले गेले. दुसऱ्या धाव्याचा कॉल. इथे मात्र क्षेत्ररक्षक थोडासा गडबडताना पाहायला गावलाय. तर या ठिकाणी गौरव नागवेकर यांना देखील विनंती असेल आपल्या देखील व्यासपीठावरती सहर्ष स्वागत असेल.
घोडेवाटर विभाग दत्तप्रसाद घोडेवाटर या संघाच्या माध्यमातून अतिशय शानदार खेळ, तसेच ऑल रत्नागिरी या संघातून अतिशय चांगला खेळ, तसेच चांगलं नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते आमचे मित्र गौरवजी नागवेकर यांचं देखील जय भंडारी चषक कमिटी रत्नागिरी यांच्या वतीने सहर्ष असं स्वागत असेल. मी या ठिकाणी साहिल तोडणकर यांना विनंती करतो, या ठिकाणी आपण गौरव नागवेकर यांचं आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. या ठिकाणी आमचे मित्र साहिल तोडणकर यांना विनंती असेल, आपण या ठिकाणी गौरवजी नागवेकर यांचं आपण या ठिकाणी स्वागत करावं. यावेळेला व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये धावा जोडली जाते. धावसंख्या 1/11 11 आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. स्ट्राईक एंडवरती बॅटर निनाद तैनात आहे. हलका रीतीने टटवायचा प्रयत्न, पाहूया किती धावा इथे वसूल केले जातात. एक धाव तर पूर्ण केली, दुसऱ्या धावाचा कॉल, 2 धाव पूर्ण केले जातील. 2 धावेने धावसंख्येमध्ये भर पडेल, परंतु तिसऱ्या धाव्याचा कॉल दिला नाहीये. कॉलिंग कॉर्डिनेशन तिथे बहारदार पाहायला गवले. 2 धाव्याने धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या 13 आकड्यावरती जाऊन पोहोचेल. 13 रन्स आपण पाहतोय. अजून या षटकामधले तब्बल 2 चेंडूचा खेळ शेष बाकी आहे. या 2 चेंडूच्या वरती किती धावा इथे वसूल केले जातील पाहूया. चकवा देणारा चेंडू पर्यंत पंचांनी इथे मात्र नक्कीच व्हाईट बॉलचा इशारा दिले. दंडित केलं जाते ते मात्र गोलंदाजाला. पंचांच्या माध्यमातून या चेंडूवरती किती धावा इथे वसूल केले जातील, पंच आपला निर्णय इथे कळवायचा आहे. डिक्लेअर एक आणि वाईड. ओके. येस, ओनली 1 डिक्लेअर. धावसंख्या 14. या षटकामधला फक्त एका चेंडूचा खेळ शेष बाकी आहे. आता स्ट्राईक एंडवरती निनाद कशा प्रकारे मारा करतोय. हलक्या रीतीने टटवायचा प्रयत्न, मिडविकेटच्या दरम्यान खेळायचा प्रयत्न केला जातोय. चेंडू मिडविकेटच्या दरम्यान क्षेत्ररक्षक रोखतोय आणि त्यानंतर एकच धाव पूर्ण केली जाईल. षटक क्रमांक 2चा खेळ इथे समाप्त होतोय. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 15-15 15 आकड्यावरती. लॉस ऑफ 1 विकेट. दुर्गादेवी पाथर्डे कोदवली राजापूर संघ. नो प्लस 9+1 धावा, एकूण 2 धावा इथे जोडली जाते. धावसंख्या 18 आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 18 रन्स आपण पाहतोय. स्ट्राईक एंडवरती सज्ज होतोय निनाद. निनादच्या माध्यमातून कशा प्रकारे मारा केला जाईल, उठवून खेळलाय फटका. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. त्यावर 2 धावा पूर्ण केली जातील. या 2 धाव्याने धावसंख्येमध्ये भर पडेल. धावसंख्या झटपट वेगाने बदलताना पाहायला गवले. धावसंख्या 20 आकड्यावरती जाऊन पोहोचते. अजून या षटकामधले तब्बल 5 चेंडूंचा खेळ शेष बाकी आहे. बहारदार खेळी करावी लागेल, सातत्याने प्रयत्न करावे लागतील. मोठे प्रहार इथे करणं गरजेचं आहे. जर मॅच मध्ये इथे पकड बनवायची आहे तर पकड बनवण्यासाठी जकड सुद्धा बनवावी लागेल आणि ती जकड बनवण्यासाठी मोठे प्रहार करावे लागतील. ते प्रहार इथे थोडेसे कमी पाहायला लागले. निनाद थोडासा निराश पाहायला गावतोय. दबावावरती प्रभाव काढावा लागेल. दबाव निर्माण झालाय बॅटरवरती, परंतु गोलंदाज तर बेच रोहन आलाय. रोहनच्या माध्यमातून अफलातून गोलंदाजीचं प्रदर्शन. पहिले चेंडू वाईट फेकले, नो फेकले, परंतु त्यानंतरचा हा अफलातून डिलिव्हरीवाला कमबॅक पाहायला गावतोय. धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या 20, लॉस ऑफ 1 विकेट. यावेळेला
राजापूर संघ. यावेळेला व्हाईट बॉलचा इशारा दिला जातोय. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. धावसंख्या 22 रन्स, 22 धावा. धावसंख्या 24 आपण पाहतोय. 24 रन 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. गोलंदाजी मार्कडून रोहन तयार. पुढचा चेंडू यावेळेला वेगवान फटकाय, हुतुंग फटकाय, परंतु चेंडू खाली क्षेत्ररक्षक असेल, पकडतोय झेल, परंतु पंचांकडून इशारा येणार. कहाणीमध्ये ट्विस्ट, धमाका, लाजवाब स्ट्रोक तिथे पाहायला गावेल. चेंडू सरळ होईल आर पार, सीमा पार, दणदणीत खणखणीत षटकार येतोय. वा भाई वा, जबरदस्त. धावसंख्येमध्ये भर पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 30 या आकड्यावरती. 30 रन्स आपल्याला पाहायला गावत आहेत. लाजवाब खेळी पाहायला गावते. आता मात्र कमबॅक केले जाते निनादच्या माध्यमातून. धमाका, हवाई हल्ला तिथे पाहायला गावतोय. त्यानंतर पुन्हा एकदा पंचांकडून व्हाईट बॉलचा इशारा दिला जाईल. अतिरिक्त धावांच्या स्वरूपामध्ये स्कोर कार्ड मध्ये भर पडताना पाहायला गावते. धावसंख्या झटपट वेगाने बदलली जात आहे. 31 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. पुन्हा एकदा उडवायचा प्रयत्न करतो. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये इथे, मात्र डॉट बॉल पाहायला गावतोय. कमबॅक 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 केले जात आहे. वेलकम बॅक आणि कमबॅकची चर्चा अनेकदा केली जाते आणि तोच कमबॅक सातत्याने दोन्ही फलंदाज गोलंदाज करताना पाहायला गावलेत. अलॉंग द कार्पेट खेळलाय फटका. चेंडू ट्रॅव्हल झालाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेकडे, परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. फील्ड केला जातोय आणि त्यानंतर थ्रो. तत्वर 2 धावा मुकंबल. धावसंख्या 33 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. अंतिम चेंडूचा खेळ शेष बाकी. या षटकामधल्या अंतिम चेंडूवरती मोठा प्रहार येणार का? पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा. थोडंसं खराब गोलंदाजीचं प्रदर्शन यावेळेला रोहनच्या माध्यमातून केलं जाईल. रोहन एक थोडासा निराश पाहायला गावतोय, परंतु निनाद एक मातंबर फलंदाज आहे. याही वेळेला घुटना टेक तमाशा देखचा प्रयत्न, परंतु व्हाईट बॉलचा इशारा सातत्याने इथे मात्र पंचांच्या माध्यमातून दिलं जाईल. नक्कीच बाहुबलीमध्ये कटप्पा आणि गोलंदाजीमध्ये टप्पा अगदी गरजेचा असतो. तो टप्पा इथे खोदून आणावा लागेल. डॉट बॉल फेकावे लागतील आणि फलंदाजी इथे सुरेख करावी लागेल. यावेळेला पुन्हा एकदा पंचांकडून डॉट बॉलचा इशारा येईल. षटक क्रमांक 3 चा खेळ इथे समाप्त होतोय. 3 षटकांच्या अखेर धावसंख्या 35 रन्स आपल्याला पाहायला गावेल. लॉस ऑफ 1 विकेट. दुर्गादेवी पाथर्डे राजापूर संघ. यावेळेला गोलंदाजी मार्कडून सज्ज होतोय फरीद. अंतिम षटक आहे हाणामारीचा षटक आणि हाणामारीच्या षटकामध्ये हाणामारी केली आहे. लाजवाब फटका पाहायला गावतोय. बॅटर रोहनच्या बॅटमधून खडखडीत षटकार मला वाटतं पाहायला गावेल. छत्रपती संभाजीनगर मध्ये फेमस आहे क्रांती चौक आणि या फलंदाजाला आहे फक्त षटकारांचा चौक. पहिला चेंडू या अंतिम षटकामधला आणि अंतिम षटकामधल्या पहिल्या चेंडूवरती धमाका केलाय. लाजवाब जबरदस्त खेळी पाहायला गावते. रोहनच्या माध्यमातून अफलातून प्रहार. धावसंख्या 41 41 या आकड्यावरती जाऊन पोहोचते.
पुन्हा एकदा उडवायचा प्रयत्न परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. इथे मात्र डॉट बॉल पाहायला गावेल. बॅट घुमवली अलिबागला परंतु चेंडू घुसला बैलबागला. नक्कीच काय इथे डॉट बॉल पाहायला गावतोय परंतु त्यानंतर पंचांकडून इथे खूण येईल. नक्कीच काय नो बॉलचा इशारा नियम क्रमांक 21 चा वापर इथे केला जातोय. अतिरिक्त धावांच्या स्वरूपामध्ये स्कोर कार्ड मध्ये भर पडेल. धावसंख्या 43 आकड्यावरती जाऊन पोहोचले. फरीद वरती हल्ला बोल करायचा विचार सातत्याने केला जातोय परंतु फलंदाज थोडासा निराश पाहायला गावेल. स्ट्राईक रोटेट स्ट्राईक एंड वरती निनाद तैनात होतोय. निनादच्या माध्यमातून हलका डटवायचा प्रयत्न स्ट्रेट अँड डिलिव्हर केलेला हा फटका. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. 2 धाव पूर्ण केले गेले. तिसऱ्या धाव्याचा कॉल आणि नाकारलाय. कॉलिंग कॉर्डिनेशन तिथे बहारदार पाहायला गावले. 2 धाव्यांनी इथे मात्र समाधानी व्हावं लागतंय. धावसंख्या 45 आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. यावेळेला पुन्हा एकदा हलक्या रीतीने डटवायचा प्रयत्न परंतु बॅट आणि बॉलचा दूर दूर पर्यंत संपर्क नाही. पंचांनी दंडित केलंय ते मात्र गोलंदाज फरीद याला. अतिरिक्त धावांच्या स्वरूपामध्ये इथे स्कोर कार्ड मध्ये भर पडताना पाहायला गेले. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू पाठवायचा प्रयत्न होता परंतु चेंडू मात्र इथे रोखला जातोय. त्यानंतर थ्रो पाहायला गावतोय परंतु थोडासा खचून चाललेला गोलंदाज यावेळेला पाहायला गावतोय. धावसंख्येमध्ये भर पडेल. धावसंख्या 48 धावा अजून या षटकामधले 2 चेंडूंचा खेळशेष बाकी आहे. 2 चेंडूंवरती किती धावा वसूल केले जातील पाहूया. निनाद स्ट्राईक एंड वरती सज्ज आहे. निनाद मध्ये क्षमता आहे मोठे प्रहार करण्याची आणि तो मोठे प्रहार करणार का या मॅच मध्ये पाहणं रंजक असणार आहे. जबरदस्त मॅच आपण पाहतोय. एका बाजूला दुर्गादेवी पाथर्डे कोदवली राजापूर संघ तर दुसऱ्या बाजूला मुरुकवाडा ब्रदर्स. यावेळेला पुन्हा एकदा उथुंग फटका खेळलाय. चेंडू सरळ चालतोय आर पार सीमा पार खणखणीत चौकार येतोय. यावेळेला मिल गया मौका तो जड़ा लिया चौका. इस चौके के साथ स्कोर कार्ड में भर पड़ेगा आणि धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 52 रन्स. यावेळेला अंतिम चेंडू आहे. हाणामारीच्या षटकामध्ये हाणामारी पाहायला गावली आहे. निनादच्या बॅट मधून दमदार शानदार स्ट्रोक पाहायला गावत आहेत. निनाद का तीर वार करे गंभीर. पुन्हा एकदा हलक्या रीतीने टटवायचा प्रयत्न. स्ट्रेट डिलिव्हरी केली गेली. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती. 2 धाव पूर्ण केले गेले. तिसऱ्या धाव्याचा कॉल. इथे धावा पूर्ण केले जातील मला वाटतं 3. या 3 धाव्याने पहिल्या इनिंगची पारी इथेच समाप्त होईल. धावसंख्या 55 धावा आणि पहिल्या इनिंगच्या अखेरीस 56 धावांचं इथे लक्ष ठेवलं जाईल. कशा प्रकारे ते लक्ष पार पाडलं जातं पाहूया ब्रदर्स मुरुकवाडा संघाच्या माध्यमातून. 24 balls 56 रन्स टू विन असं समीकरण यावेळेला या मॅच मध्ये पाहायला गावेल. हॅलो. तर पुढील सामना असेल गुहागर विरुद्ध नागलेवाडी. दोन्ही संघांच्या संघाने आपण त्वरित मंचाजवळ यायचंय. पुढील सामना असेल वेळम गावदेवी गुहागर विरुद्ध नागलेवाडी.
तर पुढील सामना असेल वेळम गावदेवी गुहागर विरुद्ध भराडी नागलेवाडी. चला दोन्ही संघांचे संघाने आपण त्वरित टॉससाठी मुख्य मंचावरती यायचं आहे. तर हा संघ नागलेवाडी संघात हा ठिकाणी पुरस्कृत केला गेला आहे. सचिन संकुल चरवेली यांच्या माध्यमातून पुरस्कृत हा संघ असेल. या ठिकाणी गावदेवी गुहागर संघ आपल्या या ठिकाणी दुसरा पुकार दिला जातोय. आपण त्वरित संगणक दाखल करायचं आहे. गावदेवी गुहागर विरुद्ध भराडी नागलेवाडी. सचिन संकुल लॉजिंग चरवेली पुरस्कृत हा संघ असेल. दोन्ही संघांचे संघनायक दोघांना विनंती असेल आपण त्वरित टॉससाठी मुख्य मंचावरती यायचं आहे. हा आपल्या सेकंड पुकार असेल. तिसरा पुकार घेतल्यानंतर आपला जर संघ उपस्थित झाला नाही तर या ठिकाणी या स्पर्धेच्या नियमानुसार आपल्याला पेनल्टीमध्ये खेळावं लागेल. कालच्या रजनीमध्ये देखील आपण पाहिलं होतं ऑल साक्रीनाटे संघाला 5 धावांची पेनल्टी देण्यात आली होती. या स्पर्धेचे काही नियम व अटी असतील त्या नियमामध्ये आपल्याला खेळावं लागेल. दरम्यान मॅचला इथे सुरुवात केली जाते. गोलंदाजी मार्कून आपण पाहतोय. निनाद सज्ज झालाय. वैद्यकोड्यातलं पहिलं संघाच्या वतीनं पहिलं षटक आणि ब्रदर्स मुरुगवाडा संघाच्या माध्यमातून प्रथम फलंदाजी करण्यासाठी पहिला स्ट्राईक एंडवरती सज्ज होतोय अखिल आणि नॉन स्ट्राईक एंडवरती जिगर बाजारबाज. हा हाय जिगरबाज हाय बघूया ना हाय की नाही ते मग हाय की नाही बघूया. यावेळेला पहिला चेंडू खोदून काढायचा प्रयत्न होता. हलक्यारीने टटवलाय. चेंडू मैदानामध्ये स्थिरावेल अर्थात काय एकच धाव पूर्ण केली जाईल. संघाचा श्री गणेश आहे एका धाव्याने होताना पाहायला गावतोय. धावसंख्येमध्ये भर धावसंख्या 1 या गडावरती जाऊन पोहोचेल. निनादला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कून सज्ज. निनाद एका फ्लातून गोलंदाजीचं प्रदर्शन. वेगवान गतीचा चेंडू आहे. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. इथे डॉट बॉल पाहायला गावेल. जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन निनादच्या माध्यमातून सातत्याने इथे पाहायला गावतोय. अचूक टप्पा अचूक लाईन अचूक लेंथ वरती गोलंदाजी केली जाते. त्यानंतर पुन्हा एकदा हलक्या रीतीने टटवायचा प्रयत्न. चेंडू रोखला जाईल का? जी हा रोखला जातोय. मिड ऑनच्या दिशेकडे इथे खेळला गेलेला हा फटका. चेंडूवरती क्षेत्ररक्षक येतोय. तद्वर धावा मुकंमल केले गेले. 2 धावसंख्येमध्ये भर पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 3 एकडावरती 3 धावा आपण पाहतोय. 3 रन्स लॉस ऑफ 0 विकेट बिनबाद 3. निनाद पुढचा चेंडू घेऊन सज्ज. अलॉंग द कार्पेट खेळलाय फटका. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. रोखला जाईल आणि त्यानंतर थ्रो पाहायला गावतोय. 2 धावा तरी ते वसूल केले जातील. या 2 धावाने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या झटपट वेगाने बदलेल आणि पोचेल 5 या आकड्यावरती. अजून या षटकामधले तब्बल 2 चेंडूंचा खेळशेष बाकी आहे. हे 2 चेंडूंवरती किती धावा इथे वसूल केले जातील पाहूया. वेग आहे वेगवान गतीचा चेंडू परंतु दिशा नाहीये. व्हाईट बॉलचा इशारा दिला जाईल. अतिरिक्त धावा व्हाईट +1 एकूण 2 धावा यावेळेला जोडले जातील. हे थोडेसे खराब चेंडू इथे महागडे ठरू शकतात. खराब चेंडू फेकून चालणार नाही. डॉट बॉल फेकावे लागतील. प्रत्येक चेंडूचा चांगल्या प्रकारे समाचार घेण्याचा प्रयत्न बॅटर सातत्याने करताना पाहायला गावतोय. याही वेळेला बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. इथे मात्र नक्कीच डॉट बॉलचा इशारा दिला जाईल. मित्रांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. पावडर लावण्यात बाजार अवलगलो. जर बाजार करूचो असतात तर पावडर लावण्यात जास्त वेळ खर्च करू नका. आणि जर मोठे फटके उभारायचे असतील तर या मॅच मध्ये चेंडू संपवू नका. मॅच इज इम्पॉर्टंट. ही मॅच कडक आहे. हाय व्होल्टेज मॅच आपण पाहतोय. आणि नक्कीच दोन्ही संघ कष्ट करताना सातत्याने पाहायला गावले. धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 8 रन्स आपल्याला पाहायला गावेल. अरबाज स्ट्राईक एंडवरती सज्ज असेल. अरबाजच्या माध्यमातून धुवाबाज बल्लेबाजी केली जाईल का?
हे पाहणं रंजक असणाऱ्या षटक क्रमांक पहिलं इथे समाप्त होते. पहिल्या षटकाच्या अखेरीस ब्रदर्स मुरुकवाडा संघ जाऊन पोहोचते 8 या आकड्यावरती. नवीन गोलंदाज सज्ज होतोय विराज. वैतीकोडला पहिलं आणि संघाच्या वतीनं दुसरं षटक घेऊन स्ट्राईक एंड वरती सज्ज असेल अरबाज. यावेळेला हलक्या रीतीने टटवायचा प्रयत्न, किती धावा इथे वसूल केले जातील पाहूया. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात रोखला जातोय. तत्वर 2 धावा इथे वसूल केले जातात. या 2 धाव्याने धावसंख्येमध्ये झटपट वेगाने बदल. धावसंख्या दुहेरी आकड्यांवरती ट्रॅव्हल झाली आहे. 10 आकड्यावरती जाऊन पोहोचते धावसंख्या. परंतु पंचांकडून नो बॉलचा इशारा दिला जाईल. नक्कीच काय नो बॉलचा इशारा इथे पाहायला गावतोय. कहाणीमध्ये ट्विस्ट इथे पाहायला गावलाय. धावसंख्या आणखी 1 ने वाढ होईल. 11 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचेल. यावेळेला पुढचा चेंडू वेगवान गतीचा चेंडू आहे. ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू. यावेळेला जबरदस्ती ते मात्र गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला गावतोय विराटच्या माध्यमातून. इथे मात्र डॉट बॉल पाहायला गावतोय. विराट का तीर वार करे गंभीर, परंतु 1 धाव पूर्ण केली जाईल. एका धाव्याने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 12 आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. त्यानंतर पुन्हा एकदा अखिल स्ट्राईक एंडवरती सज्ज आहे. रनिंग बिटवीनचा ताळमेळ पूर्ण केली जाईल. धाव पुन्हा एकदा एक सिंगल. एका धाव्याने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या झटपट वेगाने बदलताना पाहायला गावली जाते. कष्ट केली जाते दोन्ही संघांच्या माध्यमातून. अफलातून इथे कमबॅक पाहायला गावतोय तो गोलंदाजाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा वेगवान गतीचा चेंडू बायच्या स्वरूपामध्ये नक्कीच एक धाव इथे जोडली जाते. कष्ट तिथे पाहताय, जबरदस्त एफर्ट्स तिथे पाहायला गावतात. ते मात्र गोलंदाजाच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न पाहायला गावलेत. यावेळेला वेगवान गतीचा चेंडू आहे. हलक्या रीतीने टटवायचा प्रयत्न, स्ट्रेट डिलिव्हरी केली आहे. चेंडू ट्रॅव्हल होतोय. तद्वर पुन्हा एकदा 2 धावा. या 2 धाव्याने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 16 आकड्यावरती जाऊन पोहोचलेत. 16 धावा. आता पाहूया कोणाच्या पोटामध्ये येणार गोळा. धावसंख्या 16. यावेळेला पुन्हा एकदा त्याच प्रकारे खेळलाय फटका. खोदून काढायचा प्रयत्न, परंतु 2 धावा. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं इथे चालू आहे. अजून या षटकामधले एका चेंडूचा खेळशेष बाकी. धावसंख्या 18 आकड्यावरती जाऊन पोहोचले. बॅटर तयार. यावेळेला रिव्हर्स अटेम्प्ट करायचा प्रयत्न. फटका फसतोय. जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन. षटक क्रमांक मला वाटतं 2चा खेळ इथे समाप्त. 2 षटकांच्या अखेरीस ब्रदर्स मुरुकवाडा संघ जाऊन पोहोचेल 18 आकड्यावरती. 18 रन्स आपण पाहतोय. लॉस ऑफ 0 विकेट. समीकरण उरले आता मात्र 12 चेंडू आणि 38 धावा. 12 वरती 38 धाव्यांची गरज आहे. गोलंदाजी मार्क वाढून सज्ज होतोय आर्यन. बारा चेंडू 38 धाव्यांची गरज. गोलंदाजी मार्क करून आर्यन तयार. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय अरबाजच्या माध्यमातून प्रहार करणं गरजेचं आहे. इथे थांबून चालणार आहे. वा भाई वा. वेगवान गतीचा चेंडू आहे. जबरदस्त अफलातून गोलंदाजी, परंतु पंचांकडून दंडित केलं जाईल. व्हाईट बॉलचा इशारा आहे. अतिरिक्त धावांच्या स्वरूपामध्ये स्कोर कार्ड मध्ये भर पडेल. आर्यन याचा पुढचा चेंडू कशा प्रकारे मारा करतोय पाहूया. ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू खोदून काढायचा प्रयत्न पाहायला गावतोय. क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्राचा वापर इथे केला जाते. अर्थात काही यॉर्कर सातत्याने इथे फेकले जाते. अफलातून डिलिव्हरी बॅक हँड डिलिव्हर केले गेले चेंडू. आर्यनच्या माध्यमातून धमाकेदार गोलंदाजी. वेग पाहू शकता. जबरदस्त स्पीडने इथे गोलंदाजी केली जाते. आर्यन एक्सप्रेस जणू की या मैदानावरती चालताना पाहायला गावले आहे. परंतु उथुंग फटका उचललाय. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू. तत्वर क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली. चेंडू पकडायचा केला जातोय विचार, परंतु झेल सुटतोय आणि इथे मात्र 3 धावा वसूल केले जातील.
झेल सुटतोय आणि जेव्हा जेव्हा झेल सुटतो तेव्हा फलंदाजाचा आत्मविश्वास वाढतो. जेव्हा फलंदाजाचा आत्मविश्वास वाढतो तेव्हा तो अगदी नक्कीच मोठे प्रहार करतो. हे प्रहार केले जाणार का पाहणं रंजक असणार आहे. यावेळेला उथुंग फटका आहे. चेंडू पाठवून दिलाय सरळ सीमा रेषा पार. डायरेक्ट चंद्रार टांगा पलटी घोडे फरार. येतोय कणकणीत भंडारी चॅम्पियन ट्रॉफी षटकार. जबरदस्त वा भाई वा लाजवाब कडक स्ट्रोक. तर या ठिकाणी शेवटचा पुकार असेल गावदेवी वेळेम गुहागर, त्यानंतर भराडीन नागलेवाडी संघ, सचिन संकुल लॉजिंग सरविली पुरस्कृत हा संघ असेल. त्याला दोन्ही संघांच्या संघाने काय म्हणतो त्वरित यावेळेला व्हाईट बॉलचा इशारा. मुख्य मंचावरती यायचंय. धावसंख्या या सामन्याची नाणेफेक करतील आमचे मित्र साहिल तोडणकर यांच्या शुभ हस्ते. या सामन्याची नाणेफेक केली जाते. पुन्हा एकदा इथे काय घडलंय पाहूया. किती धावा इथे वसूल केले जातील. दुसऱ्या धावाचा कॉल रनिंग विडेचा ताळमेळ, परंतु कॉलिंग कोऑर्डिनेशन बहारदार सातत्याने तिथे पाहायला गावत आहे. धावसंख्येमध्ये भर पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 33 या आकड्यावरती. 33 रन्स आपल्याला पाहायला गावत आहेत. अजून या षटकामधले तब्बल 2 चेंडूचा खेळशेष बाकी. पुढचा चेंडू वेगवान गतीचा चेंडू हलक्या रीतीने ठठवलाय. जाहीर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. डिक्लरच्या स्वरूपामध्ये एक धाव इथे जोडली जाईल. एका धाव्याने इथे मात्र समाधानी व्हावं लागते. षटक क्रमांक आपण पाहतोय तिसरं चालू आहे. अजून एका चेंडूचा खेळशेष बाकी. अरियन याचा स्ट्राईक एंड वरती अरबाज. यावेळेला पुन्हा एकदा उठवून खेळलाय, परंतु चेंडूला दिशा दिली आहे. चेंडू सरळ जाईल. नो बॉलचा इशारा जाहीर क्षेत्रामध्ये. 9+2 एकूण. (9+1) एकूण 2 धावा. आर्यन थोडासा निराश पाहायला गावतोय. अतिरिक्त धावांचा आता मात्र पाऊस गरजताना पाहायला गावेल. यावेळेला आर्यनच्या माध्यमातून थोडीशी धोकादायक स्थिती निर्माण केली जाते. दबाव पाहायला गावतोय. गोलंदाज आर्यनवरती दबावावरती प्रभाव काढावा लागेल. हलक्या रीतीने टटवायचा प्रयत्न. अलॉंग द कार्पेट फटका खेळलाय, परंतु चेंडू पाव्या किती धावांपर्यंत जातोय. दरम्यान राजापूरचा मॅसी तिथे तैनात होता. त्याच्या माध्यमातून इथे धावा रोखले जातील, परंतु यावेळेला काय घडलंय इथे मात्र नक्कीच काय पंचांकडून काय डिसिजन दिलं जाईल. 3 धावा आणि त्यानंतर विकेटचं पतन. तर पुढील सामन्यासाठी गावदेवी विळम गुहागर संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आहे. प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. तर भराडी नागलेवाडी म्हणजेच या ठिकाणी सचिन लॉजिंग पुरस्कृत हा संघ असेल. त्यांना या ठिकाणी फलंदाजीचा माफ करा क्षेत्ररक्षण करण्याचं आमंत्रण दिलं जात आहे. धावसंख्या 39 धावा. हॅलो, माफ करा, या ठिकाणी गावदेवी वेळम गुहागर संघाला या ठिकाणी मात्र निश्चितपणे नाणेफेकीचा कौल जिंकला गेला आणि प्रथम या ठिकाणी क्षेत्ररक्षण स्वीकारलं जातंय. फलंदाजीचं आमंत्रण असेल. या ठिकाणी भराडी नागलेवाडी म्हणजेच या ठिकाणी सचिन संकुल लॉजिंग चरवेली पुरस्कृत संघ या संघाला या ठिकाणी आपण फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं गेलं आहे. तर वेळम गावदेवी गुहागर यांच्या माध्यमातून नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण या ठिकाणी स्वीकारलं गेलं आहे. दरम्यान समीकरण उरले 6 चेंडूवडी तब्बल 17 धावांची गरज आहे. 6 वरती 17 धावा. कोणत्या संघाला होणार खतरा? जिंकण्यासाठी पाहिजे 17. गोलंदाजी मार्कडून गोलंदाज सज्ज होतोय. तेजस. यावेळेला पहिला चेंडू पंचांकडून व्हाईट बॉलचा इशारा दिला जाईल. समीकरण सातत्याने बदलताना पाहायला गावतंय. 6 चेंडू 16 धाव्यांची गरज. यावेळेला आउट डाऊन खेळलाय. किती धावांसाठी ते चेंडू ट्रॅव्हल होतोय, लोकला जातोय.
जबरदस्त इथे मात्र क्षेत्रक्षण पाहायला गावेल. 2 धावा पूर्ण केली जातील. 2 धाव्याने धावसंख्येमध्ये धावसंख्या 42 आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. आता मात्र 5 वरती 14 धाव्यांची गरज आहे. 5 बॉल 14 रन्स टू विन. यावेळेला पुन्हा एकदा एसटीच्या खूपच बाहेर टाकल्याविरुद्ध पंचांकडून किती धावा इथे वसूल केले जातील पाहूया. यावेळेला काय घडलंय. गच्चाळ क्षेत्ररक्षण तिथे पाहायला होतं. नो बॉलचा इशारा. नो प्लस. नो प्लस 2 एकूण 3 धावा इथे जोडली जातील. धावसंख्या 45 आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. आता मात्र समीकरण 5 चेंडू आणि 11 धाव्यांची गरज आहे. स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय अखिल. नॉन स्ट्राईक एंड वरती अखिल. नक्कीच आपण पाहतोय रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठी सन्मानाची मानाची स्पर्धा अर्थात काय जय भंडारी चॅम्पियन ट्रॉफी 2026. नक्कीच जे सर्व रसिक प्रेक्षक मनापासून या स्पर्धेसाठी येतात, जे या स्पर्धेची वाट पाहतात, दिनांक 26 जानेवारी या दिवशी या मॅचेसची अंतिम सामना अर्थात काय अंतिम दिवस असेल आणि या अंतिम दिवशी नक्कीच फॅन्ससाठी टी शर्ट्स इथे दिले जाणार आहेत. नक्कीच काय लकी फॅन्ससाठी टी शर्ट्स इथे कमिटीच्या माध्यमातून प्रोड्यूस केले गेले आहेत. समीकरण उरलंय 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धाव्यांची गरज आहे. 4 बॉल आणि 7 धावा. यावेळेला हलक्या रीतीने झटवायचा प्रयत्न. उडवलाय फटका. किती धावा इथे वसूल केले जातील. याही वेळेला जबरदस्त स्ट्रोक. चेंडू जातोय सरळ आर पार सीमा पार. खणखणी चौकार येतोय. समीकरण बदललंय. आता मात्र 3 चेंडूंवरती 3 धाव्यांची गरज आहे. मॅच हाय व्होल्टेज होत चालली आहे. 3 वरती 3 धाव्यांची गरज. काय होणार, काय बिघडणार या येणाऱ्या काळामध्ये पाहायला गावणार आहे. कष्ट करणं गरजेचं आहे. कष्ट कराल तरच त्या कष्टाचं फळ तुम्हाला पाहायला गावेल. आणि ते कष्ट इथे केले जातील का या मॅच मध्ये पाहणं गरजेचं आहे. 3 बॉल आणि 3 रन्स टू विन. कशा प्रकारे मारा केला जाईल याही वेळेला हलक्या रीतीने ठेवलाय. पाहू किती धावा इथे मुकम्मल केले जातील. 2 धावा तर पूर्ण केले. 3ऱ्या धाव्याचा कॉल आणि यावेळेला विनिंग मुवमेंट यावेळेला पाहायला गावेल. ब्रदर्स मुरुकवाडा संघ विजेता संघ ठरतोय. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला गावली. एका बाजूला संघ होता दुर्गादेवी पाथर्डे कोदवली राजापूर संघ, तर दुसऱ्या बाजूला ब्रदर्स मुरुकवाडा.